बघा आज आपल्याला स्पर्धा परीक्षेच्या तासामध्ये वाघांनो आपण कालच काय शिकलो? अपूर्णांकाची बेरीज व वजाबाकी। हे नवोदयच्या सगळ्या वाघांनो आता तुम्हाला गणित सगळे चांगले आले पाहिजे, आहे का नाही? अवघड आहे का काही नाही? समजून घेतल्यानंतर तुम्हाला सगळे गणित चांगल्या प्रकारे येणार आहे। व आता आपण आज अपूर्णांकांचा गुणाकार व भागाकार कसा करतात, वेगवेगळ्या आयडियाने कसा केला जातो, मला परीक्षेमध्ये नवोदयच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये ते सोप्या रीतीने कसं करता येईल हे आपल्याला आज शिकायचं आहे। आणि अपूर्णांकाच्या गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी याचं एक तरी गणित नवोदयच्या परीक्षेमध्ये सतत आलेलं आहे, सतत आलेले, आणि ते आता आपल्याला सोप्या रीतीने करायचंय। नवोदयचे गणित काय असतात? अवघड असतात, हार्ड असतात। नवोदयचे गणित हार्ड आहेत, परंतु आमच्या खिशात डेगे सरांचं काय आहे? गणित हार्ड आहे पण खिशात काय? कार्ड आहे। म्हणजे आपल्याला काय आलं पाहिजे? ते सोपं आता जातं। बघा आता आपण अपूर्णांकांचा गुणाकार अगोदर सुरुवातीला शिकूया। अपूर्णांकांचा गुणाकार वाघांनो साधा गुणाकार तुम्हाला येतो का नाही? साधा गुणाकार येतो, पण अपूर्णांकाचा गुणाकार म्हणलं की आपल्याला भीती वाटते, पण आता काही भिण्याची गरज नाही, समजून घ्या। बघा अपूर्णांकांचा गुणाकार कसा केला जातो? झटकन शिकायचं आणि पटकन गणित करायचे, बरोबर आहे? बघा आता आपण अपूर्णांकांचा गुणाकार कसा करतात पाहूया। बघा 3 अंश छेद 5 गुणिले 2 अंश छेद 4। बघा इथं दोन अपूर्णांक संख्या आहेत, कोणकोणत्या? 3 अंश छेद 5 गुणिले 2 अंश छेद 4 यांचा आता आपल्याला काय करायचं आहे? गुणाकार करायचा आहे। मग कसं करणार आपण? अंशांशाचा गुणाकार करा, छेदाछेदाचा गुणाकार करा। 3 गुणिले 2 3 दोन्ही 6, 5 गुणिले 4 5 चोक 20। बघा याचे गणित वाघांनो दोन पद्धतीने करायचे आपल्याला। आपण शिकताना सगळ्या पद्धती शिकायच्या। नवोदय हा एक असा फंड आहे, तुम्हाला गुंतवून टाकतात, तुम्हाला चुकवतात, तुम्हाला काय करतात? गोंधळून टाकतात, आणि मग विद्यार्थ्यांच्या लक्षात येत नाही। जर आपण सगळ्या पद्धती शिकून घेतल्या आणि ज्या पद्धतीने आपल्याला सोपं जाईल त्या पद्धतीने आपल्याला करायचंय, तर पद्धत एक मी तुम्हाला शिकवतोय। यामध्ये अपूर्णांकांचा गुणाकार करत असताना अंशांशाचा गुणाकार करायचा आहे आणि छेदाछेदाचा गुणाकार करायचा आहे। काय करायचं आहे? अंशांशाचा गुणाकार आणि छेदाछेदाचा गुणाकार। 3 गुणिले 2 3 दोन्ही किती आले? 6। 5 गुणिले 4 5 चोक किती आले? 20। याला संचित रूप द्या। कधी कधी काय होते? हे 6/20 आलं, पण 6/20 पर्यायच नसतो। मग विद्यार्थ्यांना वाटते की अरे आपलं इथं उत्तर चुकलं, पण वाघांनो तुमचं उत्तर चुकलं नाही, तुम्हाला चुकवलंय। तिथं काय केलंय? चुकवलंय। मग इथे संचित रूप द्यायचं, याला आणि याला भाग जाईल अशी मोठ्यात मोठी संख्या होईल का? तर 2 न भाग द्या, बेत्रिक 6 बे बे 0 जे किती उत्तर आलं? 3/10। किती उत्तर आलं? 3/10। काय का नाही सोपं? मग झटकन शिकायचं आणि पटकन गणित करायचे। अजून बघा आता आणखी एक उदाहरण बघू आपण। बघा 15/10 गुणिले 3 बघा 3/4। बघा गणित काय आहे? 15/10 गुणिले 3/4। आता या दोन अपूर्णांक संख्यांचा गुणाकार तुम्हाला करायचा आहे। मग कसं करायचा? अंशांशाचा गुणाकार छेदाछेदाचा गुणाकार। 15 गुणिले 3 करा, 15 1 15 15 दोन्ही 30 15 त्रिक 45, म्हणजे इथं उत्तर आलेलं आहे 45। इथे 10 गुणिले 4 10 1 10 10 दोन्ही 20 10 त्रिक 30 10 चोक 40, इथं घ्यायचं आहे। आता 45 आणि 40 यांना संचित रूप द्या।
सौचित रूप देणं म्हणजे बघा वाघांनो, आता नीट गणित बघा. गणित क्रमांक 2 मी इथं बोर्डवर लिहिलेला आहे. किती ते गणित क्रमांक 2 आहे का नाही. आता या 2 अपूर्णांक संख्यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. झटकन शिकायचं आणि पटकन करायचे आहे का नाही. आता बघा मग अंशांशाचा गुणाकार 15 गुणिले 3, 15 3 किती आले रे 45 आले. 10 गुणिले 4, 10 किती आले 40 आले. आता 45 आणि 40 यांना आपल्याला काय करावं लागल, संक्षिप्त रूप द्यावं लागल. कधी कधी उत्तर येत नाही आणि आपले विद्यार्थी चुकतात, तर त्याला काय करावं लागलं, आपल्याला संक्षिप्त रूप द्यावं लागल. तर बघा 85 40, 5 9 45, 9 अंश छेद 8 किती उत्तर आलं 9 अंश छेद 8 असं उत्तर आलेलं आहे. समजलं का सर्वांना. ही या 2 पद्धती झाल्या. आता तुम्हाला आणखी एक बघा, हे 2 गणित मी दिले. आता एक गणित आपण वेगळ्या पद्धतीने करूया. आता वेगळ्या रीतीने आपल्याला कसं गणित करता येईल हे आपण बघू. बघा इथे पहा, आता इथे आपण वेगळ्या रीतीने गणित करू. बघा 20/15 गुणिले 12/18. बघा आता वेगळ्या पद्धतीने गणित करत असताना जेव्हा आपल्याला वाटतं किंवा गुणाकार करणं थोडं अवघड चाललंय, मोठी संख्या येईल, तर तुम्ही इथंच काटाकाटी करू शकता. याच ठिकाणी तुम्हाला भागाकार करता येतो. बघा आता याला 5 ने भाग जाते. 5 त्रिक 15, 5 चोक 20. इथं बघा 6 दोन्ही 12, 6 त्रिक 18. एक अंश आणि एक छेद असेल तर आपण संक्षिप्त रूप देऊ शकतो. बघा तुम्हाला अंश छेद अंश असं काढता येते, तुम्ही असं काढू शकता. छेद एक छेद आणि एक अंश पाहिजे तुम्ही संक्षिप्त रूप देऊ शकता. एक छेद आणि एक अंश संक्षिप्त रूप देऊ शकता. असं मी तुम्ही देऊ शकता. फक्त अंश अंश काटायचं नाही आणि छेद छेद काटायचं नाही, आहे का नाही. तर एक अंश आणि एक छेद असेल तर तुम्हाला संक्षिप्त रूप देता येतं. जेव्हा भाग जात नाही तेव्हा थांबायचं आणि अंशांशाचा गुणाकार करायचा, छेदाछेदाचा गुणाकार करायचा. 4 गुणिले 2, 4 दोन्ही 8, 3 गुणिले 3, 3 त्रिक 9. म्हणजे उत्तर किती आलं 8 अंश छेद 9. काय उत्तर आलेलं आहे 8 अंश छेद 9. समजलं सगळ्यांना, लक्षात आलं. तुम्हाला गणित देऊ करायला तुम्ही करू शकता, आहे का नाही. नवोदयचं गणित लय हार्ड आहे, पण आमच्या खिशात सरांचे कार्ड म्हणजे आम्हाला गणित काय होतील सगळे सोपे जातील. गणित हार्ड आहे पण खिशात कार्ड म्हणजे काय होईल आपल्याला सोपं जाईल. चला आता तुम्हाला स्वाध्याय घ्या, गणित करायला घ्या. बघूया बरं पटकन आता कोण करतं. आता तुम्हाला करायला घ्यायचे आहे. बघा इथे चला समजून घ्या, गणित करायला घ्या, आवाज करायचा नाही. चला बघा आपल्याला जसं येतील कोणत्या पद्धतीने येतात त्या पद्धतीमध्ये तुम्ही गणित करायचे आहेत. चला घ्या. चला पटापट करून दाखवायचे. तर हे 4 गणित तुम्हाला स्वाध्यायामध्ये दिलेले आहेत आणि आता हे 5 गणित तुम्हाला दुसऱ्या प्रकारामध्ये करण्यासाठी देतोय, संक्षिप्त रूप देऊन करण्यासाठी देतोय. बघा तर पाहूया किती जणांना या ठिकाणी येऊ शकतं. तर लक्ष द्यायचंय. चला घ्या. बघा यांना व्यवस्थित करा. गणित स्वाध्याय सगळा लिहून घ्या, लिहू द्या. चला सगळ्यांनी लिहायचंय, नीट लिहू द्या, दुसरे पण लिहित असतात. चला शांतपणे लिहा आणि गणित सगळ्यांनी चांगल्या प्रकारे करायचे आहेत. सगळे गणित आपल्याला सोपे गेले पाहिजे. गणित बघू दिलं नाही आपण त्यांना काय नाही आहे त्याच्यात आले. पुन्हा काढू आता. बघा आत्ताच आपण काय शिकलो, अपूर्णांकांचा
गुणाकार. आता आपल्याला अपूर्णांकांचा भागाकार शिकायचा आहे. काय शिकायचं नवोदयच्या वागांनो? अपूर्णांकाचा भागाकार. आता भागाकार तुम्हाला आला पाहिजे. हा देखील आपल्याला पदावलीमध्ये याच्यामध्ये येऊ शकतो. अपूर्णांकाचा भागाकार हा बकटलेला आहे, परंतु आपल्या माहितीस्तव तो आपल्याकडे असावा. कधी गरज पडली तर आपल्याला ते देखील करता यावं. नसता ऍक्च्युअली तो भाग कटलेला आहे. बघा आता नवोदयच्या भागाकारामध्ये कसा करायचा असतो हे आपण शिकूया. बघा 12/10 भागिले 4/15. बघा आता 12/10 भागिले 4/15. आता भागाकार करायचा म्हणजे आपण काय करतो रे? या दुसऱ्या हा जो भाजक असतो यांनी याला भागतो, पाडा मोजतो आहे की नाही. पण तुम्हाला 4/15चा पाडा येतो का? नाही येत. त्याच्यामुळे अपूर्णांकाचा भागाकार करता येत नाही, लक्षात घ्या. मग भागाकाराच्या ऐवजी इथे गुणाकाराची क्रिया घेतली जाते. बघा वागांनो नीट लक्ष द्या. काय केलं जातं? भागाकाराच्या ऐवजी गुणाकाराचं चिन्ह घ्या आणि याला उलट करा. उलट 15 वरी खाली 4, टांगड वरील थोबाड खाली. गुणाकार व्यस्त म्हणायचं त्याला गणितामध्ये. काय म्हणायचं? सगळं आपल्याला कळायला पाहिजे वागांनो, तवा गणित येणार आहे का नाही. बघा मग आता इथे आपल्याला 12 गुणिले 15 करायचे आधी. आता गुणाकार दोन अपूर्णांकाचा कसं करतात आपल्याला माहिती आहे. मग 12 गुणिले 15 करा अगोदर. 15 दोन्ही 30 ला शून्याचा चाले 3, 15 1 15, 15 आणि 3 18. 10 गुणिले 4 10 चौक 40. आता काटाकाटी करा. हे शून्य शून्य कटलं. 92 18 बे दोन्ही 4, 9/2. किती उत्तर आलं? 9/2. समजलं? हा. आणखी एक बघा आता भागाकाराचा आपण आणखी एक गणित बघू. इकडे सगळ्यांना दिसतंय बघा. आता इथे आपण एक गणित बघूया आणखी. पहा आता इथे आहे 20/25 भागिले 10/5. 20/25 ला 10/5 ने काय करायचं आहे आपल्याला? भागायचं आहे. मग भागाकार करता येत नाही, मी आत्ताच सांगितलं. बघा एक बी गणित आपलं चुकलं नाही पाहिजे. नवोदयला कसं विचारतील, काय करायला लावतील, भरोसा नाही. सगळं काही आपल्याला आलं पाहिजे, तेव्हाच आपल्याला गणित चांगल्या प्रकारे येतील. नसता आपल्याला गणित येणार नाही. तर बघा आता हे 20/25 भागिलेच्या ऐवजी काय घ्यायचं? गुणिले. याला उलट करायचं. 5/10. आता बघा याला अंशांशाचा गुणाकार आणि छेदाछेदाचा गुणाकार. 20 गुणिले 5 20 100. 25 गुणिले 10 25 10 250. बघा अंशांशाचा गुणाकार केला, छेदाछेदाचा गुणाकार केला. इथं गुणिले घेतलं, त्याला लगेच उलट केलं, गुणाकार व्यस्त केलं. क्रिया समजून घ्यायची. आणि गुणाकार कसं करायचं तुम्हाला माहितीच आहे. मग इथे आता समचित रूप द्या. बघा हे शून्य कटलं, हे शून्य कटलं. 5 दोन्ही 10, 5 5 25. 2/5. काय उत्तर आलं? 2/5. बघा वागांनो ऐकणे सोपा, ऐकणे सोपा भागाकार. म्हणजे अतिशय सोप्या रीतीनं आपल्याला भागाकार अपूर्णांकाचा करता आला का नाही इथं. म्हणजे बघा प्रत्येकाला लक्षात आलं पाहिजे की नेमका भागाकार आपण कसा करतो, आपण तो कसा केला पाहिजे. आपल्याला परीक्षेमध्ये कशा प्रकारे उदाहरणं येतील आणि ती आपल्याला चांगल्या प्रकारे जमली पाहिजे. आलं लक्षात? बघा आता इथे आपल्याला हे लिहून घ्या. चला हे चांगल्या प्रकारे लिहून घ्या. कुणी केलं बंद? मी नाही केलं. बघा आता वागांनो आता आणखी एक गणित बघा. आता आपल्याला एक गणित चांगल्या प्रकारे आणखी समजून घ्यायचं आहे, म्हणजे पुन्हा तुम्हाला गणित चुकणार नाही. बघा 16/20 भागिले
8/15 16/20 भागिले 8/15 भागाकार आपल्याला करायचा आहे. मग बघा आपण भागाकार कसं करणार, अतिशय सोप्या रीतीमध्ये आपण करूया. 16/20 भागिलेच्या ऐवजी काय घेतलं जातं, गुणिले घेतलं जातं. काय घेतलं जातं, गुणिले घेतलं जातं. आणि आता मग आपल्याला हे उलट करावं लागेल. बघा, थोबाड खाली आणि टांगड वरी, त्याला गणितामध्ये गुणाकार व्यस्त असे देखील म्हणतात. बघा, मग हे इथं आलं. आता याला बघा, आपल्याला गुणाकार करण्यासाठी थोडा अवघड जाईल, तर समचित रूप वापरा तुम्ही. कोणत्याही पद्धतीने आपण करू शकतो. भाग जात असेल तर अंश आणि छेद कसंही समचित रूप द्यायचं आपण. हे बघा, 8 1 8, 8 2 16. आता 20 आणि 15ला कशानं भाग जातोय, 5 न. 5 3 15, 5 4 20, बे 1 बे, बे 2 4. आणखी काही भाग जातो का बघा, कटतं का, नाही जात. अंश आणि छेद असेल तर आपण समचित रूप देऊ शकतो. 1 गुणिले 3, 3 1 3, 2 गुणिले 1, बे 1 बे. उत्तर किती आलं मग, 3/2. झालं का नाही सोपं, आहे का नाही. मग म्हणूनच आपण काय म्हणतो, नवोदयचं गणित लय हार्ड आहे आणि आमच्या अगदी बरोबर आहे. आता तुम्हाला हे गणित काय होतील, सोपे जातील. आता बघा, तुम्ही झटकन शिकलात. आता काय करावं लागेल, पटकन वागांनो आता गणित करायचे, द्यायचे तुम्हाला. हा, चला घ्या बरं स्वाध्याय लागेल. चला घ्या, चला स्वाध्याय घ्या. सगळ्यांना आता गणित आले पाहिजे. चला, हे 5 गणित छान पद्धतीनं सगळ्यांनी लिहून घ्यायचा स्वाध्याय आणि चांगले गणित करायचे. आता आपण झटकन शिकला आणि काय करावं लागलं, आता पटकन करावं लागेल. बघा, हार्ड आहे म्हणूनच खिशात कार्ड आलं पाहिजे. चला लिहून घ्या, हा स्वाध्याय समजून घ्या.